त्यानंतर असं झालं की मी स्वतंत्र सगळ्यांना बोललो आणि कुठेतरी वाटतंय की हा विषय म्हणजे खंडन पडलं नाही पाहिजे. लोकांना प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहिलं पाहिजे. रिपोर्टी आली नाही, चार्जशीट पण फ्रेम झालेली नाही, का म्हणणं आहे? अजून कुठंच काही नाही आहे. लोक सर्व अंधारात आहे. सर्वांना वाटतंय की आपण मोर्चे काढतोय आणि न्याय मिळेल. पण माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी हा न्याय कधी मिळेल मी आजही सांगू शकत नाही. कारण की मी आजही सांगतो, मला संविधानावर कायद्यावर विश्वास आहे, पण नेत्यांवर मला विश्वास नाही. आज या मंत्रिमंडळावर विश्वास नाही, आमदारांवर विश्वास नाही. मला एक सांगा, एखाद्या मंत्र्याच्या मुलीवर अगर आता अत्याचार झाला असता तर त्यांनी कायद्यात बदल केला नसता का? त्या प्रकारे असं समजावं की स्वतःच्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या हिशोबाने शासनाने हा फास्ट निर्णय करावा, चांगला एखादा वकील द्यावा सरकारी आणि लवकर. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहे, शासन फेल झालेलं आहे का तुमचं म्हणणं? बरोबर, मी इथले सांगू का, बघा प्रत्येक मंत्र्याला एक काय दिलं पाहिजे. गृहमंत्री एखाद्या अशा माणसाकडे दिलं पाहिजे जो 24 तास तो पद सांभाळू शकतो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. मी मानतो महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचं तोंड काळ झालेलं आहे या ताईच्या विषयामुळे. त्याच्यामुळे कायद्यात बदल करावे आणि फास्ट मी म्हणतो 2-4 लोकांना अगर मारून टाकलं ना, यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही. एवढंच माझं म्हणणं.